नमस्कार मंडळी. डी के शिवकुमार जे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आहेत आणि काँग्रेसचे नेते आहेत, त्यांना ईडीकडून दिलासा भेटला असून सुप्रीम कोर्टाकडून दिलासा भेटला असून त्यांच्यावर जी ईडीची कारवाई होती त्यातून त्यांची मुक्तता करण्यात आलेली आहे. आता हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि जे लोक ईडीला किंवा ईडीच्या कारवाईला घाबरून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्या लोकांसाठी तर अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे डी के शिवकुमार सारखा एक व्यक्ती जो भाजपला वाकला नाही, त्याच्यासमोर झुकला नाही, कारवाईला सामोरं गेला, परंतु काँग्रेस त्यांनी सोडली नाही. प्रश्न कोण काँग्रेसमधून त्या भाजपमध्ये गेलं किंवा भाजप कुण्या पक्षातून कोण कुठे गेला हा टॉपिक नाही आहे, परंतु ज्या वेळेला सत्तेतील लोक ईडीच्या माध्यमातून वेगवेगळ्या तपास यंत्रणाच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या पक्षातील राजकीय लोकांवर दबाव वाढत आणि दबाव वाढवून त्यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं जातंय, जेणेकरून विरोधी पक्षामध्ये प्रभावी असे नेते राहून येत असा एक त्याचा कयास असू शकतो. आणि त्या यशाला त्याचा जो काही प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला त्यांना बऱ्याच अंशी भाजपला यश सुद्धा आलेलं आहे. कारण आज आपण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर आत्ता अशामध्येच अशोकराव चव्हाण हे सुद्धा भाजपमध्ये गेले. त्यांना सुद्धा ईडीची भीती दाखवली गेली असं सांगितलं जातंय. म्हणजे ज्यांच्याकडे कारखानदारी असेल, शैक्षणिक संस्था असतील, अशा काही बऱ्याच गोष्टी असतील की ज्यावरती ईडीची कारवाई होऊ शकते, असे लोक मग हे आपलं साम्राज्य टिकवण्यासाठी तिकडं भाजपमध्ये प्रवेश करतात असा समज महाराष्ट्रामधला आहे. आणि ते तसं आहे असं बऱ्याच घटनांमधून दिसतं. परंतु डी के शिवकुमार हे मात्र डगमगले नाहीत. 2018 मध्ये त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली आणि 2019 मध्ये ईडीनं त्यांना ताब्यामध्ये घेतलं, त्यांना तुरुंगवास झाला. आसपास 50 दिवस ते तुरुंगामध्ये होते, परंतु त्यांनी डगमगले नाहीत आणि भाजपला त्यांनी सांगितलं की ज्या दिवशी मी बाहेर पडेन त्यावेळेस राज्यातील भाजपचा मी सुपडा साफ करेन. आणि अगदीच पुढल्या काळामध्ये तसंच झालं. जेलमध्ये जाऊन सोनिया गांधी, त्यांच्या पक्षाध्यक्ष ज्या काही आहेत, सोनिया गांधी असतील, प्रियंका गांधी असतील, राहुल गांधी असतील, हे जाऊन भेटले आणि त्यावेळेस डी के शिवकुमार बाहेर पडले. कर्नाटकच्या इलेक्शनमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आणि पूर्ण देशानं पाहिलं की भाजपचा जो काही विजयी रथ आहे तो सुसाटला होता, त्याला रोखण्याचं काम कर्नाटकमधून झालं आणि त्यातली महत्त्वाची भूमिका ही डी के शिवकुमार यांनी निभावलेली आहे. आता यातून आणखी एक संदेश जातो की ईडीची कारवाई झाली म्हणजे सगळं संपलं असं नाही. म्हणजे सुप्रीम कोर्टामधून तो व्यक्ती सुटू सुद्धा शकतो. आणि त्यामुळं ज्या लोकांना भाजपमध्ये किंवा इतर कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश करण्याची इच्छा नसेल, परंतु सत्तेतील लोक अशा म्हणजे त्याची भीती दाखवून तुम्हाला याला भाग पाडत असतील तर अशा लोकांनी घाबरण्याची गरज नाही. कारण शेवटी सुप्रीम कोर्ट तुमच्याकडून आहे. जर तुम्ही दोषी नसाल तर निश्चितपणे तुम्हाला दोषमुक्त तुम्ही होऊ शकता. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये डी के शिवकुमार यांना ईडीची नोटीस झाली होती, त्यांना त्याची गिरफ्तारी पण झाली, म्हणजे त्याला तुरुंगवास झाला आणि 50 दिवस त्यांनी तुरुंगामध्ये घातलेही. आणि आज ते सुप्रीम कोर्टाने जे काही प्रकरण आहे ते खारिज केलं आहे. त्यामुळं हा एक फार मोठा संदेश आहे त्या लोकांसाठी जे घाबरून ईडीसारख्या कारवाईला घाबरून भाजपसारख्या पक्षामध्ये प्रवेश करतायत किंवा सत्तेमधल्या पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्या लोकांनी घाबरण्याची गरज नाही असाच संदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला असं म्हणायला हरकत नाही. आणि ईडीची कारवाई झाली म्हणजे इथं शेवट संपला असंही होत नाही. न्यायव्यवस्था भारतामध्ये आहे आणि न्यायव्यवस्था तुम्ही दोषी नसाल तर निश्चितपणे तुम्हाला तिथून न्याय मिळू शकतो. त्यामुळं एक नवीन पर्व ह्या ईडीच्या कारवाई संदर्भातलं आता सुरू होईल असं म्हणायला वाव आहे. असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. या बाबतीमध्ये आपणाला काय वाटतं निश्चितपणे कमेंटला कळवा. जय महाराष्ट्र.